मौजे पट्टीवडगाव तालुका अंबाजोगाई येथील गट नंबर 367 मधील बांधावरून शासन निर्णय 22 मे 2025 मधील तरतुदीनुसार गाडी रस्ता मंजूर करण्यात येतो। महसूल अधिकारी पट्टीवडगाव यांना आदेशित रस्त्याची नोंद उक्त नमूद सर्वे नंबर गट नंबर 712च्या इतर अधिकार सदरात घेण्याचे आदेश दिले जातात। भूमी अभिलेख अधिकाऱ्यांसह तलाठी मंडळ अधिकारी बंदोबस्तासाठी बर्दापूर पोलीस फोर्स तैनात असताना अस्तित्वात असलेला रस्ता शंकर रंगनाथ मुसळे यांच्यासह त्यांचं संपूर्ण कुटुंब शासन प्रशासनाला वेठीस धरतात। कसल्याही प्रकारे न जुमानता त्यांच्या नाकावर टिच्चून रस्ता अडवतात। रस्ता अडवतातच नव्हे तर पोलीस यांच्यासह मंडलाधिकारी तलाठी यांच्या अंगावर धावून जातात, धक्काबुक्की करतात। तरी सुद्धा रस्त्याच्या कामात कोणी अडथळा येऊ नये यासाठी बर्दापूर पोलीस हे प्रत्यक्ष हजर असताना हाताची घडी तोंडावर बोट या भूमिकेत आहेत। असे असताना व्हिडिओच्या माध्यमातून दिसत आहेत। मग समोरील मुसळे कुटुंबावर अण्णा गोपीनाथ मुसळे यांच्यावर पोलिसांसह शंकर रंगनाथ मुसळे हे मिळून संगणमताने अन्यायच करतात की काय असे स्पष्ट होते। त्यामुळे शंकर रंगनाथ मुसळे यांच्यासह त्यांच्या कुटुंबाने पोलीस मंडलाधिकारी तलाठी यांच्या समक्ष शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याने अण्णा गोपीनाथ मुसळे यांचे कुटुंब आपला जीव मुठीत घेऊन वावरत आहेत। याबाबत अण्णा गोपीनाथ मुसळे यांच्या कुटुंबियांनी अतिरिक्त पोलीस अधिकारी अंबाजोगाई कार्यालय या ठिकाणी तक्रार दाखल केली आहे। मौजे पट्टीवडगाव पंचक्रोशीसह बर्दापूर पोलिसांच्या भूमिकेवर संशयाची सुई फिरत आहे। एवढं सारं घडत असताना अधिकाऱ्यांना धक्काबुक्की होत असताना मारण्यासाठी अंगावर धावून जात असताना बर्दापूर पोलीस यांच्यावर काय संकट आहे ते हाताची घडी तोंडावर बोट या भूमिकेत का आहेत। सदरील व्हिडिओ व्हायरल झाल्याने बर्दापूर पोलीस समोरील पार्टीकडून मूग गिळून गप्प तर नाहीत ना, अशी चर्चा मौजे पट्टीवडगाव पंचक्रोशीसह संपूर्ण बीड जिल्ह्यात ऐकायला मिळत आहे। गोविंद शंकर मुसळे आणि शंकर रंगनाथ मुसळे, बालाजी शंकर मुसळे, विद्या शंकर मुसळे, पार्वती शंकर मुसळे यांनी सकाळी आज आमचा भाऊ प्रत्यक्ष असा हॉटेलवर बसला असताना पाठीमागून येऊन विटा लाकडं ह्यांनी हाणमार केली। त्याच्याबाबत त्याच्यात जे आहे आमच्यापाशी क्लिप आहे, जे आहे तेवढीच काय, पण 11 माणसाचे त्यांनी खुदान नावं घेतलेले आहेत। ह्याच्याशी शासनानं पोलीस प्रशासनानं काय ह्याची विनंती साहेब तुम्हाला हे आता पोलीस प्रशासनाकडे काय मागणी आहे तुमची? आम्हाला त्यांच्यापासून धोका आहे। पोलिसने त्यांना आवराव दाब टाकावा, नाही त्यांना सांगावं। आम्हाला रानात जाण्याची भीती आहे, एकल्याला गाठून मारायले, म्हणून आम्ही पोलीस प्रशासनाला हात जोडून विनंती करतो की माझं नाव अर्चना आत्माराम मुसळे, राहणार पट्टीवडगाव। आम्हाला ते माणसं शेतात गेले की मारायला येतात। ती विद्या रंगनाथ मुसळे ही जोरजोरात आरडू आरडू आमच्या अंगावर यायली। आम्हाला तिच्यापासून धोका आहे। आणि आमचे एकटे माणसाला गाठून मारायला येतो, असं जमते का साहेब सांगा। आम्ही जर पोलिसने जर आमचा बंदोबस्त त्यांचा जर नाही केला, आमच्याकडे लक्ष नाही दिलं, तर आम्ही तिथे येऊन आत्महत्या करू पोलीस स्टेशनला येऊन। हे नाही की रस्ता महिला मंडळ अधिकाऱ्याने तलाठी साहेबांनी रस्ता देत असताना ह्यांनी 4 तास अडथळा आणला। मंडळ अधिकाऱ्याच्या अंगावर जाऊन सुद्धा पोलीस फोर्स असताना सुद्धा त्यांनी सुद्धा असं का सुद्धा असे म्हणले नाहीत। आणि ज्या वेळेस झालं त्यावेळेस 4 तास झाल्यावर पुन्हा सगळ्याच्या सहमतीनं ती रस्ता मला असताना, मजुरी असताना, माझा फारपेटचा नकलेला रस्ता असताना त्यांनी माझ्याकडून 10 फूट जागा माझ्याकडून घेतली आहे।
तरी बी मला ते काय म्हणतो की तुला मी जाऊ देत नाही. मी तुला मारल्याशिवाय राहत नाही. मी तुला ह्या रस्त्याने जाऊ देणार नाही. टाकल्याला मरून मी सगळा जेसीबी नाही ढकलून देतो म्हणून त्यांना आज येत. आज सकाळी ती काल प्रकरण झाल्यावर आज सकाळी आमचे भाऊ बंधू सगळे आम्ही तर नव्हतो, पण बंधू आमचा हॉटेलवर बसला असताना त्यांनी अचानक येऊन पाठीमाग येऊन विटा आणि लाकडाने त्या भावाला आडू पडजोस्तोर मारले आहे. तरी माझ्या कोण कोण होतं? त्याच्यात गोविंद शंकर मुसळे, पुन्हा बालाजी शंकर मुसळे, शंकर रंगनाथ मुसळे आणि पार्वती रंगनाथ मुसळे, गोविंद शंकर मुसळे. पोलिसने जर त्यांचा बंदोबस्त नाही जर केला तर आम्ही लहान सहान येऊन आम्ही आत्मदान करणार.